नमस्कार. अप्लाइड थिएटर इंडिया फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी कौस्तुभ मंकागुरे, संचालक अप्लाइड थिएटर इंडिया फाउंडेशन. आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण अप्लाइड थिएटरशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही खास मराठीमध्ये आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत. मागचे काही एपिसोड आपण बघितलं तर त्याच्यामध्ये अप्लाइड थिएटर म्हणजे काय, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरच्या संधी कुठल्या असतात याच्यावरती आपण चर्चा केली. पण आज आपण एका अतिशय महत्वाच्या अशा विषयावरती चर्चा करणार आहोत, जो करिअर म्हणून आपल्यापैकी खूप जणांशी निगडीत असेल किंवा यापुढे असण्याची शक्यता आहे. आणि तो म्हणजे कॉर्पोरेट ट्रेनिंग. आपण बघितलं तर आपल्याकडे स्पेशली महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आणि खूप चांगल्या अशा इंडस्ट्रीज आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर यासारखी, नागपूर यासारखी काही महत्त्वाची शहरं आहेत, ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या स्मॉल मीडियम, ज्याला एंटरप्राइज आपण म्हणतो, अशा पद्धतीच्या किंवा काही मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, अशा पद्धतीच्या इंडस्ट्रीज या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच पद्धतीनं जर आपण बघितलं तर पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये आय टी इंडस्ट्रीजचं प्रमाण हे खूप चांगल्या प्रकारे गेल्या काही वर्षामध्ये वाढलेलं आहे. आता यातला एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की या बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये असणारी जे वर्कफोर्स आहे, जी एम्प्लॉयमेंट आहे, यामध्ये जवळजवळ 60% जास्त ही लोकल एम्प्लॉयमेंट आहे. म्हणजे काय, तर इथं काम करणारी लोक ही मराठी भाषिक आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि जेव्हा आपण ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट किंवा लर्निंग अँड डेव्हलपमेंट याचा विचार करतो, त्यावेळी बऱ्याचदा ही अडचण येते की या सगळ्या वर्कफोर्सला ट्रेन करण्यासाठी चांगल्या पद्धतीत मराठीमध्ये ट्रेनिंग करणारे लोक ही उपलब्ध होत नाहीत. आणि मग बऱ्याचदा त्यांना उत्तरेमधून किंवा इंग्लिशमधून ट्रेनिंग देणारी अशी लोक ही बोलवायला लागतात, ज्याचा बऱ्याचदा उपयोग होतो किंवा नाही होत हा एक मोठा चर्चेचा विषय आहे. पण जर तुम्ही या ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये असाल, तुम्ही मराठी भाषिक असाल, तर तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या संधी उपलब्ध आहेत. आणि याच्यामध्ये फक्त टेक्निकल ट्रेनिंग असं नाही, तर नॉन टेक्निकल ट्रेनिंग जे आहे, म्हणजे अगदी थोडक्यात आपलं कम्युनिकेशन कसं पाहिजे, ईमेल कम्युनिकेशन, फोनवरचं कम्युनिकेशन, इथपासून ते टीम बिल्डिंग, लिडरशिप यासारख्या विषयांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे मराठीमध्ये ट्रेनिंग देणाऱ्या लोकांची आपल्या इंडस्ट्रीमध्ये गरज आहे. तेव्हा जर तुमची एच आरची बॅकग्राऊंड असेल, तुम्ही MBA केलेला असेल, तुम्हाला इंडस्ट्रीमधला काही वर्षांचा अनुभव असेल, तर तुम्ही या क्षेत्राचा करिअर म्हणून नक्की विचार करू शकता. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम उपलब्ध आहेच, पण याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे फायनान्शियल, ज्याला आपण स्टॅबिलिटी असं म्हणतो, ती सुद्धा उपलब्ध आहे. मी जवळजवळ 10 वर्षापेक्षा जास्त थिएटर रिसोर्स या नावानी कॉर्पोरेट ट्रेनिंगची कंपनी चालवतो आणि संपूर्ण भारतभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री सोबत आम्ही ट्रेनिंगचं काम करत असतो. आता या इंडस्ट्रीमध्ये येणं हा एक भाग झाला. मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर त्यासाठी तुम्हाला ट्रेन द ट्रेनरचं सर्टिफिकेशन असतं, ते सर्टिफिकेशन तुम्हाला करावं लागेल. काही प्रमाणात स्वतःची प्रोफाईल तुम्हाला क्रिएट करावी लागेल. काही ठिकाणी तुम्हाला डेमो म्हणून काही प्रकारचं ट्रेनिंग हे तुम्हाला द्यावं लागेल. पण त्याचबरोबरीने जर तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये लॉंग टर्म टिकायचं असेल, तर तुम्हाला तुमचं स्वतःचं एक, ज्याला आपण USP असं म्हणतो, युनिक सेलिंग प्रपोजिशन, हे तुम्हाला क्रिएट करावं लागेल. म्हणजे काय, तर ट्रेनिंग देणारे भरपूर जण आहेत, मग तुम्हालाच का निवडायचं, मग तुम्हालाच का बोलवायचं, मग तुम्हालाच का असाइनमेंट द्यायची, याचं एक आपल्याला ठोस उत्तर हे क्रिएट करावं लागेल. ते तुम्ही कसं क्रिएट करू शकता, तर त्याचे काही मार्ग आहेत. त्यातला सगळ्यात पहिला जो मार्ग आहे, तो म्हणजे तुमचा स्वतःचा असणारा एक्सपिरियन्स. तुम्हाला इंडस्ट्रीतला एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला लर्निंग अँड डेव्हलपमेंटचा असेल, तुम्हाला HR चा असेल, तुम्हाला ट्रेनिंगचा असेल,
हा एक्सपिरियन्स तुम्हाला जेवढा जास्त, तेवढी तुमची या इंडस्ट्रीमध्ये जी एंट्री आहे ही सोपी होते, सुलभ होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं नेटवर्क, की तुम्ही कशा प्रकारे या इंडस्ट्री बरोबर आपलं नेटवर्क क्रिएट करता. तुम्हाला एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जर शिरायचं असेल तर तुम्ही कुठल्या मार्गाने शिरता, त्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारच्या नेटवर्किंग फोरमची, प्लॅटफॉर्मची तुम्हाला गरज आहे, या गोष्टी ओळखणं आणि त्या क्रिएट करणं हे महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये लिंक्डइन सारखा प्लॅटफॉर्म आहे. लिंक्डइनवरचं तुमचं प्रोफाईल हे किती स्ट्रॉंग आहे याच्यावर खूप गोष्टी ठरत असतात. किंवा आपल्याकडे काही नेटवर्किंग रेफरल ऑर्गनायझेशन्स आहेत, BNI सारख्या आहेत किंवा सॅटर्डे क्लब सारख्या आहेत, रोटरी लायन्स क्लब यासारख्या ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्यामधून तुम्हाला हा इंडस्ट्रीमधला जो एंट्री पॉइंट आहे हा सोपा होऊन जातो. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा युनिकनेस, तुमची मेथडॉलॉजी. जर तुम्ही 15-20 वर्षापूर्वी बघितलं तर ट्रेनिंगचा मुख्य भाग होता तो म्हणजे सगळीकडून इन्फॉर्मेशन गोळा करणे आणि लोकांना ती इन्फॉर्मेशन देणे. आणि त्याच्यामुळे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे त्या काळी अतिशय सुप्रसिद्ध असं झालेलं होतं. पण आता आजच्या काळात तुम्ही जर बघितलं तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे अतिशय कुप्रसिद्ध झालेलं आहे. तुम्ही जर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वापरत असाल तर हे लक्षात घ्या की तुम्हाला इथून पुढे काम मिळण्याची शक्यता खूप कमी कमी होत जाणार आहे. तुम्हाला अशा प्रकारचं स्वतःचं एक युनिक प्रपोजिशन बनवायला लागेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे ठामपणे म्हणता येईल की मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वापरत नाही. ओके. आणि मग त्या मेथड्स कुठल्या आहेत तर त्यातली एक महत्वाची मेथड म्हणजे अप्लाइड थिएटर. अप्लाइड थिएटरमध्ये आपण काय करतो की आपल्याला जो विषय शिकवायचा आहे तो विषय आपण नाटकाच्या विविध ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींच्या द्वारे लोकांना शिकवतो. आणि त्याच्यामुळे होतं काय, एक म्हणजे लोकांची कायमस्वरूपी त्याच्यामध्ये एंगेजमेंट राहते. लोक वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये असतील, सिच्युएशनमध्ये असतील, सीनमध्ये असतील, रोल प्लेमध्ये असतील, इमेजमध्ये असतील, हे सतत पार्टिसिपेट करत असतात. त्यामुळे त्यांची स्वतःची एक एंगेजमेंट राहते, त्यांचं स्वतःचं एक कॉन्ट्रीब्युशन हे या ट्रेनिंगमध्ये राहतं. आणि त्याच्यामुळे त्यांची स्वतःची एक ओनरशिप राहते. जे काही लर्निंग आपण त्यातून डिराईव्ह करतो त्यांची स्वतःची एक ओनरशिप ही त्या बाबतीमध्ये राहत असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वापरत नाही त्यावेळी ट्रेनर म्हणून किंवा फॅसिलिटेटर म्हणून तुमची स्वतःची जबाबदारी खूप वाढते. आणि अप्लाइड थिएटर हे माध्यम असं आहे की जे आपल्या जे कोणी एम्प्लॉईज असतील ज्यांना आपण ट्रेनिंग देत आहोत त्यांना बांधून ठेवण्याचं काम हे खूप चांगल्या प्रकारे करत असतं. याचं दुसरं महत्वाचं कारण बांधून ठेवणे याचा अर्थ एंगेजमेंट. एंगेजमेंट हा तर प्रत्येक ट्रेनिंगचा अगदी मूलभूत पाय आहे. ते एंगेजमेंट जेवढी जास्त तेवढं लर्निंग जास्त. पण मग हे कशामुळे होतं की ही मेथोडॉलॉजी अशी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांना त्यांना त्यांना अपेक्षित असणारे असे एक्सपिरियन्सेस देत असता, अनुभव देत असता. त्यामुळे ही संपूर्ण पद्धती ही अनुभवातून शिकण्याची अशी आहे. म्हणजे करा आणि शिका अशा पद्धतीची ही मेथोडॉलॉजी आहे. त्यामुळे ही मेथोडॉलॉजी जर तुम्ही आत्मसात केलीत तर पुढच्या काही वर्षामध्ये तुम्ही मार्केटमध्ये स्वतःला डेफिनेटली उभं करू शकता आणि हे म्हणू शकता की मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वापरत नाही. आम्ही संपूर्णपणे एक्सपिरियन्शियल ट्रेनिंग, ज्याला अनुभवातून शिकणे असं आपण म्हणतो, त्या प्रकारची पद्धती ही आम्ही वापरतो. आणि मग या पद्धतीचा त्या लोकांना काय बेनिफिट होतो, एम्प्लॉईजना काय बेनिफिट होतो, तर पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये दोन्ही बाजूनी बोलण्याची संधी असते जी तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये मिळत नाही. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये एकतर्फी संवाद असतो की मला माहिती आहे ते मी सगळं गोळा केलेलं आहे आणि आता ते सगळं तुम्ही ऐकायचं आहे. तर असं या पद्धतीमध्ये होत नाही. याच्यामध्ये दोन्ही बाजूंची मतं ही ऐकली जातात, त्याला रिस्पेक्ट केला जातो, त्याच्याबद्दल चर्चा होते, त्यातून चांगली मतं ही निवडली जातात. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली लोकांना दुसऱ्यांचं ऐकून घेण्याची एक सवय लागते. दुसऱ्यांचे जे काही विचार आहेत त्याला मान्यता देणे, ज्याला आपण ऍक्सेप्टन्स असं म्हणतो,
ती सवय या माध्यमातून ऑटोमॅटिकली लागते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पार्टिसिपेशन. मी मगाशी म्हटलं तसं की या सगळ्या पद्धतीमध्ये कुठे ना कुठेतरी परफॉर्मन्सचा एलिमेंट असल्यामुळे लोक याच्यामध्ये सहभागी होतात, भाग घेतात, ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होतात, वेगवेगळ्या गोष्टी जे सादर करतात ते करत असताना त्यांना खूप मजा वाटत असते. पण जेव्हा ते सादरीकरण पूर्ण होतं त्यावेळी लक्षात येतं की याच्यामध्ये किती वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. आणि म्हणूनच त्याला आपण अनुभवातून शिकणे असं जे म्हणतो, एक्सपिरियन्शियल लर्निंग, हे ही पर्टिक्युलर जी टर्म आहे ही याच्यासाठी अतिशय योग्य आहे. त्यामुळे अप्लाइड थिएटरचा विचार जर तुम्ही कॉर्पोरेट ट्रेनर असाल किंवा कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये तुम्हाला जायचं असेल, जर तुम्ही MBA केलेलं असेल, जर तुम्ही HR मध्ये तुम्हाला अनुभव असेल आणि कुठल्याही पद्धतीने तुम्हाला जर ट्रेनिंग या विषयाकडे अ, थोडं जरी तुम्हाला इंटरेस्ट असेल तरी तुम्ही या पद्धतीचा 100% विचार करू शकता. त्यामुळे इथून पुढे येणारे जे व्हिडिओ आहेत हे तुम्ही नीट त्याचा अभ्यास करा, त्याच्या बाबतीत विचार करा. ट्रेनिंगचा तुम्ही करिअर म्हणून अगदी विचार करू शकता आणि मराठीमध्ये सुद्धा. अजिबात याची काही गरज नाही की तुम्हाला संपूर्णपणे इंग्रजी यायला पाहिजे. संपूर्ण मराठीमध्ये सुद्धा तुम्ही ट्रेनिंग करू शकता, कारण त्याची तेवढी डिमांड ही आपल्याकडे आहे. तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज आहेत, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वर्क फोर्स आहे आणि या सर्वांना वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंगची गरज ही सतत लागत असते. त्याच्यामुळे मराठीमधून ट्रेनिंग करणे हा एक करिअरचा ऑप्शन म्हणून तुम्ही 100% निवडू शकता आणि त्यासाठी अप्लाइड थिएटर ही एक विशेष पद्धती म्हणून तुम्हाला नक्की डेव्हलप करता येईल. याबद्दलची अधिक माहिती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये घेऊ शकता, जिथं लिंक आहे त्या लिंकवरती गेलात तर तुम्हाला आमचा जो फ्री वेबिनार आहे तो अटेंड करता येईल. भेटूया पुढच्या काही भागांमध्ये अशाच वेगवेगळ्या आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.